अमोघ अमोघ उठणार आहे प्लीज. का नाही पाळलीस माझी आज्ञा? का नाही कापलीस अमुकच्या हाताची नस? त्याच्या हातात कड चटका. हे कड एक मिनिट. अमुकच्या हातात कुठलं बी कड नाहीये सुशीला, तू खोटं बोलू आहे. अमोघच्या हातात अदृश्य कड आहे. संरक्षक कवच आहे त्याचं ते. ही गोष्ट कशी विसरले मी? काय संरक्षक कवच म्हणजे म्हणजे ते त्याच्या हातात असेपर्यंत त्याला मारू नाही शकत आपण? नाही काय नाही. अगं मग काढते त्याचं कवच हातातून. काय उपयोग आहे तुझ्या शक्तीचा? सॉरी सॉरी, ते मी जरा फ्रस्ट्रेट झाले म्हणून. मला शक्य असती ती गोष्ट तर मी कधीच काढलं असतं त्याच्या हातातून ते कड. म्हणजे ते अमोघला पेढा भरवायचा प्लॅन कधीच पूर्ण नाही होणार. मग मग मी माझं सूड कसं घेणार आहे? जी गोष्ट मला शक्य नाही ती गोष्ट गुरुजी नक्की शक्य करून दाखवतील. आता गुरुजीच आपल्याला यातून मार्ग दाखवणार आहेत. अमोघ अमोघ भानावर ये ना. हे अमोघ. आई, दादासाहेब, अमोघ बेशुद्ध पडला, लवकर या. अमोघ, हे अमोघ उठ ना. आई, काय झालं? युवराजांना काय झालं? आधी आधीच्या नाही इकडं वरती घ्या. अमोघ. अहो शालिनी, कांदा घेऊन या लवकर. लवकर या. अमोघ, हे बाप. सावकाश बाबा. हे घे पण. काय झालं रे असं अचानक? हा, असा कसा बेशुद्ध पडला तू? सावकाश. काकू का नाही येत खोलीत? माहित नाही मला. मी काकूला हाक मारत रूम मध्ये आलो तर अचानक कुणीतरी स्प्रे केल्यासारखं वाटलं. कोणीतरी म्हणजे इथं कोण येणार आहे आणि तुम्हाला बेशुद्ध का करणार ती? नाही नाही, हे बाहेरच्या माणसाचं काम आहे नक्की. होय. आणि कोण असणार? सईच असेल बघ.
वय ती मावळखेडमध्येच आहे. वय आणि तिचा कुठला बी भरोसा देता येत नाही बघ. अमोगला बाळ होणार हे कळल्यानंतर चिडली असेल. तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आई आणि हा हा चाकू पडला होता इथे. चाकू? काय? हे नक्की सईचं काम असणार आहे बघा. नाही नाही, सई माझा जीव घेण्याचा का प्रयत्न करेल, आणि घ्यायचाच असता तर असं इथे चाकू सोडून का जाईल ते. सुशिला, अगं तू इथं काय करते? चाकू? नाही, थांबा थांबा. हा चाकू ओळखीचा आहे. आज पहाटे आपण जेव्हा फिरायला बाहेर पडलो होतो की नाही, तेव्हा हा सुशिलाच्या हातात होता. वय आज सासूबाईंच्या खोलीच्या बाहेर उभी होती ती चाकू घेऊन. अहो पण आजींच्या खोलीत तर आम्ही झोपलो होतो. ती तेच म्हणली, दोघं हात झोपलेत, त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी बाहेर उभी आहे पहारा घेत. चाकू घेऊन उभी होती ती. म्हणजे तिला बी कोणाचा तरी संशय आला असेल का, म्हणून पहारा घेत होती ती. वय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अमोकच्या बाबतीत सुशिला असं काही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. नाही, मला काय वाटतंय की उगाच आपण तर्क लढवतोय. मी आत आलो तेव्हा जस्ट काकूने एअर फ्रेशनर मारला होता आणि तुम्हाला माहिती आहे की मला काही एअर फ्रेशनरची अलर्जी आहे, त्यामुळे मला चक्कर आली असेल. सिंपल आहे. नाही थांबा युवराज, हे वाटतं इतकं साधं आणि सोपं प्रकरण नाहीये. नाही, रिस्की आहे ते. हे बाहेरच्या माणसाचंच काम आहे. आता आपल्या घरामध्ये कोणी बाहेरचं आलंय का हे आपल्या माणसाकरवी मी शोधून काढतो. तुम्ही जरा थांबा, मी शोधतो. थोडस काहीतरी खाऊन घे. हा. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. काळूबाईच्या त्या कड्याचा अडथळा दूर करायचा ना तुला. हात पुढे कर. हात ठेव दिव्यावर. नीट ऐक. त्या कड्याचं उत्तर हा दिवा आहे. मला खात्री होती गुरुजी, माझ्या मार्गातला काळूबाईचा अडथळा दूर करण्यासाठी तुम्ही मला नक्की मार्ग दाखवाल. मार्ग सोपा नाहीये. आज्ञा गुरुजी. हे काम तुला रात्री 12 ते 12:30च्या दरम्यानच करावं लागेल, कारण तीच वेळ अनुकूल आहे. पहिली पायरी, अमोकच्या ज्या हातात कडा आहे त्या हातावरच चंद्राचा प्रकाश पडायला हवा. पायरी 2, प्रकाश पडलेला असताना कडे असलेल्या हातावरच हा दिवा असायला हवा. पायरी 3, दिवा ठेवता क्षणी तुला संकेत मिळेल. पायरी 4, संकेत मिळता क्षणी मी देतो तो मंत्र म्हणायला सुरुवात करायची. मंत्र पूर्ण व्हायला 30 सेकंद लागतील. एवढा वेळ तो दिवा त्याच्या हातावरच
हवा. शेवटची पायरी. दिव्याच्या ज्योतीची काजळी त्याच्या हातावरच्या कड्यावर जमावेल आणि ते कड गळून पडेल. बंधन तुटेल. मग अमोघ नावाचा दिवा विझवायला तू मोकळे. हो गुरुजी. सोपं नाहीये. काळूबाईचं कडे आहे ते. जमेल. जमेल. रात्री 12 ते 12:30ची वेळ. चंद्रप्रकाश. कड असलेला अमोघचा उजवा हात, त्यावर हा दिवा, दिव्याची काजळी. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. सिद्ध आहे मी. स्वयं सिद्ध. अमोघ, अमोघ, अमोघ. अमोघ. काकू आत्ता यावेळी सगळं ओके आहे ना? ते सगळं राहू दे. तू आधी माझ्या बरोबर टेरेसवर चल. आत्ता यावेळी? घरात कोणतरी शिरलंय. मी आत्ताच त्याला वर जाताना बघितलं. तू चल लवकर. नाही म्हणजे सकाळी दादासाहेब म्हणाले ते करेक्ट होतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे आर्यासोबत थांबा, मी जाऊन बघून येतो. नाही, मी येणार तुझ्या बरोबर. काकू मी तुला एकट्याला नाही सोडणार. काकू किती काळजी करशील. बरं चल जाऊयात आपण. सावकाश. अरे लाईट्स का ऑन होत नाहीयेत? म्हणजे चोरून घरात आलेल्या माणसाने इथल्या लाईट्स बरोबर छेडछाड केली. नेमका चंद्र पण ढगाळ गेलाय आज, नाहीतर त्याचा प्रकाश पुरला असता. फार वेळ नाही आपल्याकडे. ती सुशीला आहे ना नक्की तुझ्या ताब्यात? अर्थात. तिला सगळ्या आज्ञा व्यवस्थित दिल्या आहेत मी. आता कुठल्याही क्षणी ती अमोघला घेऊन गच्चीत जाईल. पण अमोघच्या हातातल्या कडावर चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे. जर चंद्र असंच ढगाळ राहिला तर? बरोबर आहे. आपल्याला दिलेल्या वेळेतच चंद्र ढगाळून बाहेर आला पाहिजे. बारा वाजून 25 झालीच सई. चंद्राला बी आत्ताच ढगाळ जायचं होतं. आता आपल्याकडे फक्त शेवटची 5 मिनिटं शिल्लक राहिली.
सई आता आर्याचा चंद्र झाकोळलाच आहे. काकू बघा दिवा विझव ना. दिव्याच्या प्रकाशाने अलर्ट होईल तो. लख दिसेल तुला या उजेड. आणि चंद्राचा प्रकाश पुरेसा आहे. असू दे, दिवा ठेव तुझ्या हातात. काकू काय चाललंय तुझं? काय लहान बाळासारखी हट्ट करतेस तू? अरे डावा नाही, उजव्या हातात घे. तुझं काय चाललंय ना तेच कळत नाहीये मला. आपल्या ह्या गडबडीत निघून जाईल तू. ते आण पटकन. संकेत मिळाला. सुशिलानी अमोकच्या कडं असलेल्या हातावर दिवा ठेवलाय. त्यावर चंद्रप्रकाशही पडलाय. आता मंत्र, फक्त 30 सेकंद. काका तू इथे नाही. मी तिकडे चेक करतो. नाही काकू, टेरेसवर कोणीच नाही. हे घ्या. नाही, हे वाजून थोडा वेळ तुझ्या जवळ. काकू तू घाबरू नकोस. ओरडतेस कशाला? रिलॅक्स. आपण एक काम करूया, खाली जाऊन चेक करूया. चल. नाही, इथेच थांब. अगं आर्या रूम मध्ये एकटीच आहे काकू. सई आता फक्त 10 सेकंद राहिली. दहा 9 8